पौष्टिक, चवदार आणि त्यातल्या त्यात खास अशा हलक्या आणि थंडावा शरीराला देणाऱ्या भाजींची आपल्याला आठवण येते। तर खास उन्हाळ्यासाठी तुम्ही कोणती भाजी बनवता ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता मगरे स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर माहेर ब्लॉग सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आज आम्ही स्पेशल भाजी बनवणार आहोत। आता ती कोणती भाजी बनवणार आहोत आणि ती कशी बनवणार आहोत हे मी तुमच्यासोबत शेअर करते। आणि जर तुम्हाला व्हिडिओ माझे साधे सिंपल व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या बाजूला काळं बटन दिलेलं आहे ते दाबा, म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करसाल आणि असेच जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचा सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। तर चला मग कुठलाही वेळ न दवडता आता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्कीच एक कमेंट करायला अजिबात विसरू नका। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवातीला सांगा हे कुणाकुणाला ओळखायला आली भाजी, तर मी सांगते ही भाजी कोणती आहे। तर हे आहेत वांग्याच्या उसऱ्या, म्हणजे भरपूर सारे जर वांगे तुमच्याजवळ असतील तर ते कट करायचे, एक 2-3 मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचे आणि त्यानंतर काढून म्हणजे उन्हामध्ये वाळवायचे, त्यानंतर तयार होतात उसऱ्या। तर ह्याच आज उसऱ्याच्या भाजीचा बेत होता। भाऊजाई ही भाजी बनवत होती, म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून ही रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता बघू शकता तुम्ही छान अशा उसऱ्या ज्या घेतलेल्या आहेत त्या पाण्यामध्ये टाकायच्या, छान 1-2 पाण्याने खळखळ धुवून घ्यायचं, जसं आपण वांगे धुवून घेतो ना त्याचप्रमाणे धुवून घ्यायच्या आणि धुतल्याच्या नंतर याला ना आता उकळायला ठेवायचं, म्हणजे पाण्यामध्ये यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं थंड आणि त्यानंतर गॅसवरती ठेवायचं। आता तुम्हाला मी सगळी प्रोसिजर यामध्ये दाखवणारच आहे। तर सुरुवातीला तर तुम्ही बघू शकता इथे छान अशा ज्या उसऱ्या आहेत त्या 2 पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आणि धुतल्याच्या नंतर याला ना आता शिजायला ठेवून देणार आहोत आपण। 5 मिनटं लागतात, फार असा काही जास्त वेळ लागत नाही। फार घाई गडबड असेल आणि कधीतरी उन्हाळ्यामध्ये काहीतरी वेगळं खावं वाटत असेल तर हीच रेसिपी बेस्ट आहे। त्यानंतर यामध्ये ॲड करण्यासाठी इथे 1 वाटी हरभरा डाळ, चणा डाळ घेतलेली आहे, छान धुवून घेतली, पाकडून घेतली, निवडून घेतली आणि त्यानंतर ना याला शिजायला ठेवायचं। आता ही डाळ पण आपल्याला शिजवत असताना काळजी घ्यायची की डाळ जास्त आळसट शिजवायची नाही आहे, याला फक्त ना म्हणजे 80% डाळ शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जे फोडणीमध्ये ह्या दोन्ही गोष्टी ॲड करणार आहोत त्यामध्ये ही डाळ शिजल्या जाणारच आहे। त्याचमुळे आता थोडंसं पाणी घेतलं आणि कुकरमध्ये याला एकच शिट्टी करून घ्यायची। आता जर तुम्हाला वाटत असेल की फार डाळ जास्त शिजल्या जाईल कुकरमध्ये तर तुम्ही पातेल्यामध्ये पण या डाळीला जे आहे ते शिजवून घेऊ शकता। त्यानंतर आता एकीकडे वांग्याच्या उसऱ्या शिजत आहेत तर दुसरीकडे जे आहेत हे इकडे डाळ शिजत आहे। त्यानंतर आता हे दोन्ही पण तयार होते तोपर्यंत भाजीसाठी जी काही लागणारी तयारी आहे, म्हणजेच कांदा, अद्रक, लसूण आणि परत जे काही लागणार आपलं साहित्य आहे, टमाटर असेल तर तुम्ही टमाटर पण टाकू शकता, तर ते पण तयारी इकडे करून घ्यायची। आता 5 मिनटानंतर डाळ पण इथे शिजून झालेली आहे, म्हणजे तुम्हाला दाखवते मी, बोटावर एकदा नखाने तोडल्याच्या नंतर ती सहज तुटती। त्यानंतर इकडे उसऱ्या पण तशा झालेले आहेत। आता हे पण शिजलं का ते बघून घ्यायचं। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जे काही वांग्याची एक फोड आहे ती घ्यायची आणि हातावरती अशी दाबून बघायची। तर आता हे पण शिजलेलं आहे आणि इकडे भाजीची जी काही तयारी आहे ती पण झालेली आहे। या भाजीसाठी फार असं काही जास्त लागत नाही, फार ग्रेव्ही करावी लागत नाही, काही नाही, साध्या सिंपल पद्धतीने ही भाजी बनते आणि त्याचमुळे जे आहे तर ही रेसिपी एक नंबर आहे। तुम्ही खरंच करून बघा माझं ऐकून। त्यानंतर इथे एक कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये 2 माप तेल टाकलेलं आहे। जे काही उसऱ्या आहेत ना त्या उसऱ्याला थोडंसं तेल जास्त लागते, कारण की वाळलेल्या भाजी, सुक्या भाज्या ज्या असतात त्यामध्ये थोडंसं तेल टाकल्यानंतर भाजी छान लागते। त्यानंतर तेल गरम झालं, गरम तेल झाल्याच्या नंतर यामध्ये ना जिरं 1 चमचा ॲड करायचं, जिरं चांगलं तडतडू द्यायचं। जिरं चांगलं गरम झाल्याच्या नंतर आपण बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकायचा आहे। कांदा पण आपल्याला तांबूस रंगाचा होईपर्यंत यामध्ये भाजून घ्यायचा आहे। जे जुने लोक होते ना, म्हणजे त्यावेळी ती उन्हाळ्यामध्ये भाज्या अशा भरपूर भेटायच्या नाही, आता तर काही राहिलेलं नाही आहे, म्हणजे सीझन असो नसो सगळे फ्रूट, सगळ्या भाजीपाला मिळतच आहे मार्केटमध्ये, पण पहिले असं नसायचं। त्यामुळे जुने जे लोक आहेत ना उन्हाळ्यामध्ये खास खाण्यासाठी जे आहे ते वांग्याच्या उसऱ्या म्हणा किंवा आवऱ्याच्या उसऱ्या म्हणा किंवा मग मेथीची भाजी म्हणा वाळवून ठेवत होते आणि ज्यावेळी भाजी करायची असली घाई गडबडीमध्ये तर मग ह्या उसऱ्याची वगैरे भाजी करत होते। त्यामुळे ही फारच जुनी आणि पारंपरिक रेसिपी आहे आणि ही रेसिपी कुणाकुणाला माहिती आहे आणि कोण कोण ही भाजी घरी करते हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। कांदा चांगला परतल्याच्या नंतर त्यामध्ये लसूण टाकलेला आहे आणि बेसिक मसाले जे आहेत आपले ते लाल मिरची, हळद, मीठ आणि काळा मसाला यामध्ये ॲड करायचा। काळा मसाला नसेल तर तुम्ही कोणताही मसाला यामध्ये ॲड करू शकता, कारण की रस्सा भाजी बनवायची असते ही आणि
त्यासाठी मसाला हा लागणारच असतो. त्यानंतर इथे जो चिंच आहे ना, ती चिंच भिजू घातली होती आणि त्याचा जो पल्प आहे ना, एक 5 ते 7 मिनिटानंतर छान अशी चिंच भिजल्या जाते आणि त्याचा पल्प या भाजीमध्ये ॲड करायचा. ही भाजी फोडणी देत असताना काळजी घ्यायची की फोडणी करपली नाही पाहिजे. आणि त्यानंतर आता इथं सगळं झालं होतं. त्यानंतर जो काही चिंचेचा कोळ आहे म्हणा किंवा पल्प आहे म्हणा, यामध्ये ॲड करायचा, कारण की चिंच ही आंबट असते खायला आणि या भाजीसाठी एक छान चव चिंचेमुळे येते. त्यामुळे चिंचचं पाणी मात्र आठवणीने यामध्ये टाकायचं. त्यानंतर आता ही बघू शकता तुम्ही, छान अशी तर्री इथे आलेली आहे आणि मस्तपैकी तर्री दिसत आहे. माझ्या तर खरंच तोंडाला पाणी सुटलं. आणि मस्तपैकी जे काही उसऱ्या आहेत आपण उकडून घेतल्या त्या यामध्ये टाकायच्या. सोबतच ही जी हरभऱ्याची डाळ आहे ती पण यामध्ये ॲड करायची. आता हे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि आता जेवढी तुम्हाला म्हणजे पाणी घालायचं असेल, जेवढी तुम्हाला रस्सा भाजी लागत असेल त्याप्रमाणे अंदाजे तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता. आता इथे आम्हाला चुरून खायचं होतं, त्यामुळे म्हणजे ही भाजी चुरून खाल्ल्यानंतर खूप छान लागते. आणि चुरून खायच्या भाज्या ज्यांना आवडत असतील त्यांना मला नक्कीच सांगायचं वाटते की ही भाजी ट्राय करून बघा. त्यानंतर छान अशी तर्रीदार इथे जे रस्सा भाजी आहे उसऱ्याची ती इथे तयार झाली होती. आणि कोथिंबीर असेल तर तुम्ही यामध्ये मस्तपैकी कोथिंबीर वरून भुरभुरू शकता. आता तुम्हाला मी दाखवते परतल्याच्यानंतर ही भाजी बघा कशी छान अशी तयार झालेली आहे. त्यानंतर डाळीचं पाणी आणि जे काही वांग्याच्या उसऱ्याचं पाणी आहे ते एकजीव होतं आणि डाळीची जी काही चव आहे ती पण या भाजीमध्ये उतरते. तर आता इथे जो काही चिंचेचा पल्प आहे तो टाकायचा. टमाटर नव्हतं माझ्याकडे म्हणून मी टमाटर टाकलं नाही. आणि तुम्ही टमाटर आणि प्लस चिंचेचा कोळ दोन्ही जरी ॲड केलं तरी काही फरक पडत नाही. त्यानंतर फायनल लुक तुम्हाला दाखवते. भाजीचं मस्त असं फायनल लुक तयार झालं होतं. लगेच आम्हाला जेवायला बसायचं होतं, त्याचमुळे आम्ही ठरवलं होतं की आज जी काही भाजी बनवायची आहे ती गरम गरम उसऱ्याची भाजी लगेच जेवताना घ्यायची बनवून, असं ठरवलं होतं. त्यामुळे इथे मस्त तर्रीदार जी काही वांग्याच्या उसऱ्याची भाजी आहे ते इथे तयार केलेली आहे. तर तुम्ही उसऱ्या बनवता का हे देखील मला सांगा. आणि त्यानंतर आम्ही मस्तपैकी ताटामध्ये जेवायला वाढून घेतला. आता आम्ही जेवण करतो. तुम्ही मात्र व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब